हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपल्या स्टोरीचे नाव आहे गोल्डी लॉक्स अँड द थ्री बियर्स. गोल्डी लॉक्स एका मुलीचं नाव आहे, अँड म्हणजे आणि द थ्री बियर्स. बियर्स म्हणजे अस्वल, थ्री म्हणजे तीन. ठीक आहे. गोल्डी लॉक्स आणि तीन अस्वल. बघूया स्टोरी. वन्स अपॉन अ टाइम देअर वर थ्री बियर्स who lived in a little house in the forest. वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एका टायमाची गोष्ट आहे. ठीक आहे, वेळेची. देअर वेअर तिथे, थ्री म्हणजे तीन, बियर्स म्हणजे अस्वल. एक असेल तर बियर, जास्त असेल तर बियर्स. तीन बियर्स राहत होते. हू जे की लिव्ड म्हणजे राहणे, इन आत कुठं, लिटल म्हणजे छोट्याशा, हाऊस म्हणजे घरामध्ये, इन द कुठे, फॉरेस्टमध्ये. एकेकाची गोष्ट आहे, एका जंगलामध्ये. ठीक आहे. तीन अस्वल राहत होते एका छोट्याशा घरामध्ये. देअर वॉज अ बिग फादर बियर विथ अ ग्रेट व्हॉइस. आणि देअर वॉज तिथे होते कोण, मोठे, बिग म्हणजे मोठे, फादर म्हणजे वडील, बियर. ठीक आहे, अस्वल. विथ च्या सोबत, अ ग्रेट व्हॉइस म्हणजे ग्रेट म्हणजे मोठा आवाज होता त्यांचा. अ मिडल साईज मदर बियर विथ अ मिडल साईज व्हॉइस. आणि मिडल साईज म्हणजे मध्यम साईज म्हणजे मध्यम आकाराची त्यांची आई होती. मदर म्हणजे आई, मदर बियर. ठीक आहे, अस्वलाची आई. विथ च्या मिडल साईज व्हॉइस, आणि तिचा आवाज कसा होता, एकदम मध्यम आवाज होता तिचा. जास्त उंचही नव्हता, ठीक आहे, आणि जास्त कमीही नव्हता. अँड अ लिटल बेबी बियर विथ अ लिटल व्हॉइस. आणि छोटासा, लिटल म्हणजे छोटासा, बेबी बाळ, बियर जे होता, अस्वल होता, विथ लिटल व्हॉइस म्हणजे त्याचा हळू आवाज होता, छोटा आवाज होता. वन मॉर्निंग एका सकाळी, मदर बियर मेड सम पोरेज. मदर बियर जी होती, आई अस्वल, मेड बनवलं तिनं काय, सम म्हणजे काही, पोरेज म्हणजे लापशी किंवा आपण दलिया सुद्धा म्हणू शकतो. तिनं काय केलं, एका मॉर्निंगला दलिया बनवला. ठीक आहे. शी सेड, शी म्हणजे ती, सेड म्हणजे म्हणाली, द पोरेज इज टू हॉट टू ड्रिंक. दिस म्हणजे हा, पोरेज. ठीक आहे. दलिया इज टू म्हणजे खूप जास्त. ठीक आहे, टू म्हणजे जास्त, हॉट म्हणजे गरम, टू कशासाठी, ड्रिंक करण्यासाठी म्हणजे पिण्यासाठी. हे जो पोरेज आहे, दलिया, या पिण्यासाठी खूप जास्त गरम आहे. लेट्स गो फॉर अ वॉक अंटिल इट्स कूल डाऊन. चला काय करूया, चल जाऊया, फॉर कशासाठी, वॉक म्हणजे फिरून येऊया बाबा थोडासा, अंटिल जेव्हापर्यंत, इट कूल डाऊन हा थंड होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, कूल्स डाऊन थंड होईपर्यंत. सो द थ्री बियर वेंट फॉर द वॉक. सो त्यामुळे ते तीन जे बियर्स होते, अस्वल होते, गेले कुठं, फॉर वॉकसाठी म्हणजे थोडं फेरफटका मारण्यासाठी. वाईल दे वेर अवे, अ लिटल गर्ल कॉल्ड गोल्डी लॉक्स केम दॅट वे. आणि व्हाईल तेवढ्यातच काय झालं, दे म्हणजे ते, वेअर अवे म्हणजे दूर गेले तिथून. ठीक आहे, अवे. अ लिटल गर्ल एक छोटी मुलगी, लिटल गर्ल, कॉल्ड तिला काय म्हणायचं, काय नाव होतं तिचं, गोल्डी लॉक्स. केम दॅट वे, केम म्हणजे आली, दॅट म्हणजे त्या, वे म्हणजे रस्त्यात. ठीक आहे. शी सॉ अ लिटल हाऊस अँड नॉक्ड ॲट डोर. शी म्हणजे तिने, सॉ म्हणजे पाहिले, लिटल हाऊस छोटे घर, आणि अँड नॉक्ड म्हणजे असं दार ठोठावलं, दरवाजा. सिन्स नो बडी आन्सर शी एंटर्ड. आणि तेव्हा काय झालं, नो बडी कोणीच, आन्सर म्हणजे उत्तर दिलं नाही नॉक केल्याच्या नंतर. शी एंटर्ड ती आतमध्ये आली. ठीक आहे. देअर अ टेबल वॉज अ लेड फॉर थ्री. तेथे काय होता, एक टेबल होता, लेड म्हणजे तीन माणसासाठीचा टेबल होता. ठीक आहे, थ्री. देअर वर थ्री बाउल्स ऑफ पोरेज. आणि तिकडे तिथे काय होते, तीन बाउल्स होत्या, वाट्या, बाउल्स म्हणजे वाट्या, ऑफ पोरेज होतं, दलिया होता, तीन वाट्यामध्ये. ठीक आहे. शी टेस्टेड द पोरेज इन टू द बिग बाउल. ओ दिस पोरेज इज व्हेरी हॉट. आणि तिनं काय केलं, तो टेस्ट केला, थोडासा चाखला. टेस्ट म्हणजे चाखून पाहिला. द पोरेज म्हणजे दलिया, इन द बाउल त्या बाउलमधला, बिग बाउल म्हणजे मोठ्या वाटीमधला. ठीक आहे. ओ दिस पोरेज इज व्हेरी हॉट. ओ हे जे पोरेज आहे ते खूप जास्त गरम आहे. हॉट म्हणजे गरम. देन शी टेस्टेड द पोरेज इन द मिडल साईज बाउल अँड सेड इट्स व्हेरी कोल्ड. आणि त्यानंतर शी म्हणजे तिनं टेस्ट केलं, चाखलं, द पोरेज म्हणजे दलिया, इन द कशामधला, मिडल म्हणजे मधल्या म्हणजे मध्यम साईजचा शेपची, ठीक आहे, आकाराची बाउल होती. ठीक आहे, वाटी होती. आणि सेड दॅट आणि म्हणाली, इट वॉज व्हेरी कोल्ड. हा जो आहे तो खूप जास्त काय आहे, थंड आहे. कोल्ड म्हणजे थंड. आफ्टर
दॅट शी टेस्टेड द टायनी. आणि त्यानंतर तिने काय केलं, शी टेस्टेड, तिने चाखली द टायनी म्हणजे सगळ्यात छोटी. बाउल ऑफ पोरेज, सगळ्यात छोट्याच्या बाउलमध्ये पोरेज होतं, ठीक आहे, वाटीमध्ये पोरेज होतं, दलिया होता, तिने तो टेस्ट केला. शी म्हणजे ती, सेड म्हणजे म्हणाली, ती म्हणाली, ओ दिस इज राईट, हे बरोबर आहे, ठीक आहे. दिस म्हणजे हे, राईट म्हणजे बरोबर, हे बरोबर आहे. अँड शी ड्रँक द पोरेज, आणि शी म्हणजे तिने, ड्रँक म्हणजे पिले, ठीक आहे, द पोरेज, जे दलिया होता तो दलिया पिऊन घेतला. शी वेंट इन टू अनदर रूम अँड सॅट डाऊन ऑन द बिग चेअर, आणि ती गेली, वेंट म्हणजे जाणे, इन टू, ठीक आहे, कुठं, अनादर म्हणजे दुसऱ्या, रूम म्हणजे खोलीमध्ये, अँड म्हणजे आणि, सॅट म्हणजे बसली, डाऊन, सॅट डाऊन म्हणजे खाली बसली, ऑन द कशावरती, ऑन म्हणजे कशावरती, बिग चेअर मोठ्या चेअर म्हणजे खुर्चीवरती, विच वॉज व्हेरी हार्ड, जी की काय होती, वॉज खूप जास्त कठोर म्हणजे हार्ड होती. शी ट्रायड द मिडल साईज वन बट दॅट वॉज टू सॉफ्ट, तिने काय केलं, ट्राईड केली म्हणजे दुसऱ्या ह्याच्यावर जाऊन प्रयत्न केला बसण्याचा, मिडल म्हणजे जी मध्यम साईजची होती, ठीक आहे, मध्यम आकाराची होती, बट परंतु दॅट ती जी होती वॉज टू सॉफ्ट, खूप जास्त सॉफ्ट होती, ठीक आहे, मऊ होती. देन शी फाउंड द टायनी लिटल चेअर, नंतर काय केलं, शी म्हणजे तिनं, भेटली, फाउंड भेटलं तिला, टायनी लिटल चेअर छोटीशी, टायनी म्हणजे खूप जास्त छोटी, लिटल छोटी, चेअर म्हणजे खुर्ची, विच वॉज जस्ट राईट, आणि जी काय होती, बरोबर, जस्ट म्हणजे बरोबर राईट होती. ॲज शी सॅट ऑन द चेअर इट ब्रोक, आणि जशीच की सॅट ऑन द चेअर, जशीच की त्या चेअरवरती बसली, इट ब्रोक म्हणजे ती तुटली, ठीक आहे. गोल्डीलॉक्स वेंट टू द बेडरूम, गोल्डीलॉक्स जी आहे ती गेली कुठं, बेडरूममध्ये, म्हणजे ज्या रूममध्ये झोपतात त्या रूममध्ये गेली. शी वॉज स्लीपी, तिला काय होत होती, झोप येत होती, स्लीपी म्हणजे झोप येणे. अँड फाइंडिंग अ लिटल बेड कम्फर्टेबल, आणि फाइंडिंग भेटला तिला एक छोटासा बेड, ठीक आहे, बिछाना, कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक. शी वेंट ऑफ टू द स्लीप, आणि ती म्हणजे ती झोपली, ठीक आहे. बाय दिस टाइम 3 bears केम होम थिंकिंग दॅट द पोरेज वूड हॅव कूल्ड, आणि तेवढ्या वेळेत काय झालं, ते 3 जे बियर होते, अस्वल होते, केम बॅक वापस आले, होम घरात, थिंकिंग विचार करत होते, दॅट की पोरेज जे आहे, दलिया जे आहे तो हॅव कूल्ड म्हणजे थंड झाला असेल. दे वर सरप्राईज म्हणजे आता त्यांना आश्चर्य झालं, सरप्राईज होणे म्हणजे आश्चर्य झालं, टू सी काय पाहून, सी पाहणे, दॅट देअर पोरेज, देअर म्हणजे त्यांचं, पोरेज म्हणजे तो दलिया, त्यांचा दलिया जो होता, दलिया, चेअर अँड बेड्स हॅड बीन यूज, त्यांचा पोरेज म्हणजे जो जे दलिया होता, चेअर जी होती, खुर्ची जी होती, आणि बेड, आणि जो बेड म्हणजे त्यांचा बिछाना, हॅड बीन यूज्ड, आता ते केला होता, कोणीतरी वापरला होता. द लिटल बेअर क्राईड आउट, जो छोटासा बेअर होता, लिटल सगळ्यात छोटा बेअर होता, क्राईड आउट, तो आता रडू लागला, ठीक आहे. वेन ही फाउंड आउट दॅट हिज पोरेज हॅड बीन ड्रंक, आणि जेव्हा त्याला कळालं, फाउंड आउट, ठीक आहे, दॅट की त्याचं, दॅट हिज पोरेज, हिज म्हणजे त्याचं, पोरेज म्हणजे दलिया, हॅड बीन ड्रंक की कोणीतरी तो पिलाय, हिज चेअर हॅड बीन ब्रोक अँड दॅट समबडी हॅज ॲक्च्युली स्लीप ऑन हिज बेड, आणि त्याची जी चेअर आहे, त्याची जी खुर्ची हॅड बीन ब्रोकन, ती तुटली आहे. अँड आणि दॅट समबडी कोणीतरी, ॲक्च्युअलमध्ये खरं स्लीपिंग ऑन हिज बेड, त्याच्या बेडवरती, त्याच्या बिछाण्यावरती जाऊन झोपले. द फादर बेअर, जे वडील बेअर होते, जे फादर बियर होते, वडील अस्वल होतं, ते रोड म्हणजे खूप मोठ्याने गर्जना केली, आवाज काढला त्यांनी. द मदर बेअर स्पोक सॉफ्टली अँड द बेबी बेअर लेट आउट श्रील साऊंड, ठीक आहे. आणि जी मदर बियर जी होती, आई अस्वल जी होती, स्पोक सॉफ्टली म्हणजे ती प्रेमाने थोडा हळूहळूपणे बोलली, अँड द बेबी बेअर लेट आउट श्रील साऊंड सॉरी, आणि ती जी छोटीसा बेअर होता, बेबी बेअर होता, ओके, तो काय करू लागला, कर्कश आवाज काढू लागला. विच ओक गोल्डीलॉक्स, आणि त्याच्यामुळे काय झाली, गोल्डीलॉक्स उठली, ठीक आहे, त्यांच्या ह्या तिघाच्या आवाजामुळे. गोल्डीलॉक्स वोक अप अँड सॉ द 3 bears स्क्रीम्ड, आणि गोल्डीलॉक्स उठली आणि तिने सॉ म्हणजे पाहिले, जे ते 3 bears होते, स्क्रीम्ड म्हणजे ते स्क्रीम, ते 3 बेअर स्क्रीम्ड म्हणजे ओरडले. देन शी जम्प्ड आउट ऑफ द बेड अँड रॅन आउट ऑफ द हाऊस, आणि त्यानंतर तिने काय केली,
शी जम्प्ड, तिनं जम्प केली, आउट म्हणजे बेडच्या बाहेर, जम्प्ड आउट ऑफ द बेड, ठीक आहे, बिछाण्याच्या बाहेर तिने जम्प केली, अँड रॅन आणि पळाली, आउट ऑफ द हाऊस आणि घराच्या बाहेर ती पळाली. तो अशा प्रकारे ही स्टोरी होती. आय होप सो यू लाईक द व्हिडिओ. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय यूट्यूब चॅनल and keep supporting me. If you want any more videos, so please supporting me. Thanks for watching.